खरं आहे, आपल्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजही येऊन गेलेले आहेत आणि हे आपल्याला कळतं कसं, तर तुकाराम महाराजांनी स्थापन केलेला एक पांडुरंग, एक विठ्ठल मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला बघायला मिळतो. तर ह्याचा जर तुम्ही संदर्भ विचाराल तर हा संदर्भ कसा, तर सांगितलं त्याप्रमाणेच की हे जे संदर्भ आहेत हे सगळे पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत आलेले हे संदर्भ आहेत सगळे. ह्याचा कुठेही लिखित स्वरूपात काही संदर्भ नाही, ते मोठ्या पिढीने आपल्याला सांगितलं तेच आपण पुढे फॉरवर्ड करतो. त्यानंतर मंदिरामध्ये रामदास स्वामी आलेले आहेत. आता रामदास स्वामी कसे आलेले आहेत, तर यावेळेस रामदास स्वामी मंदिरामध्ये आले, मोर्यासमोर हात जोडून उभे राहिले, तेव्हा त्यांना एक काव्य सुचले नाही. ते काव्य आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे ते. तुमच्या नित्य नैमित्तिक जीवनामध्ये तुम्ही दररोज त्याचा उच्चार करत असाल किंवा कुठेही क्षेत्राच्या ठिकाणी गेलात तरी तुम्ही पहिला उच्चार त्याच काव्याचा करता. आणि ते काव्य कुठलं, तर आपली सुखकर्ता दुःखहर्ता ही आपली आरती. ही जी आरती आहे ही रामदास स्वामींना आपल्या मंदिरामध्ये मोर्यासमोर उभा राहिल्यानंतर सुचलेली आरती आहे. ही जी मुख्य आरती आहे ही काहीतरी 7 का 8 कडव्यांची आरती आहे, परंतु ही आता जी प्रचलित आहे ही फक्त 3च कडव्यांची आरती आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा जर सुखकर्ता दुःखहर्ता आरती जर नीट जर तुम्ही ऐकलीत तर ती थोडीशी चुकीच्या पद्धतीने मांडली गेलेली आहे. गद्य पद्य या भावांनी वेगळी मांडली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, इथे ते थांबलेत. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, तर मुख्य अशी आहे ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे जी विघ्नाची वार्ता आहे ती नुरवी, आणि मग नंतर पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर ही आरती रामदास स्वामींनी मोर्यासमोर असलेली आरती आहे. आणि ज्या वेळेस ते म्हणतात की दास रामाचा वाटपा हे सदना, त्यावेळेस स्वतः मोर्याने त्यांना दर्शन दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी या मयुरेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या मागच्या बाजूला एक हनुमान सुद्धा स्थापित केलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे आहेत की इथे संत महात्मे सुद्धा येऊन अनेक प्रकारचे उपासना करून गेलेले आहेत.